सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता 21 वर्षानंतर देवी आईने माय लेकरांना एकत्र आणून एकमेकांची देवी आई कशी भयानक घटना घडवून ओळख करून देते आणि खऱ्या सत्याचा जोगतिनीच्या एकाच वाक्याने न्यायनिवाडा होऊन भयानक आणि थरारक घटनेत सायली आणि प्रतिमा दोघींनाही 21 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी त्यांची स्मृती गेली होती त्याच ठिकाणी आणून भयानक घटनेत देवी आई कसा आता दोघींनाही चमत्कार दाखवत एकमेकींची ओळख पटवून देते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणून पूर्णाई, रविराज सगळ्यांना 21 वर्षापासून आतुरतेने ज्या व्यक्तीची वाट बघत होते त्यांना भेटवलेलं असतं. आणि आता प्रतिमा ही पूर्णाई आणि रविराजला भेटताच आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. पूर्णाईचे घर आता भरल्यासारखे वाटत असते आणि प्रत्येक क्षणाला पूर्णाई खुश होऊन आता प्रतिमाकडे सगळे लक्ष आता पूर्णाईने लावून ठेवलेले असते. इकडे आता सायलीसुद्धा प्रतिमाला कशा जुन्या वस्तूं समोर आणून त्या आठवतील आणि प्रतिमा त्याला जर एकदा भूतकाळ आठवला तर मग प्रतिमा आत्या कायमच्या पूर्णाईच्या होतील. यासाठी आता सायलीसुद्धा भरपूर प्रयत्न करत असते. त्यासाठी आता सायलीला प्रतिमा ही एकदमच छान स्वयंपाक करत असून प्रतिमाला स्वयंपाकाची आवड असल्याचे लक्षात आलेले असते आणि त्यामुळे आता सायलीने प्रतिमाला किचनमध्ये आता आणलेलं असतं. बराचसा वेळ सायली आता प्रतिमासाठी किचनमध्ये घालवत असते आणि प्रतिमासुद्धा आता स्वतःच्या हातच्या चवीने खूप छान असा स्वयंपाक बनवत असते. प्रेमाने प्रतिमाने आता लाडू बनवलेले असतात आणि जेव्हा आता पूर्णाई प्रतिमाच्या हातचे लाडू खाते तेव्हा पूर्णाईचे आता मन भरून गेलेले असते. 21 वर्षापूर्वी प्रतिमाच्या हाताला जशी चव होती तीच चव आज सुद्धा असल्याचे पूर्णाईच्या लक्षात आलेले असते. आणि आता लगेचच सायलीने पूर्णाईला सांगितलेले असते की पूर्णाई, प्रतिमा आत्याला जर आपण असेच आता भूतकाळात घेऊन गेलो तर कदाचित एक दिवस त्यांना नक्की सगळं आठवेल. त्याच वेळेस आता सुभेदारांच्या घरी 1 वर्षानंतर पुन्हा जोगतीन आलेली असते. जोगतीन येताच माई भिक्षा घाला असे म्हणत आता जोगतीन ही सुभेदारांच्या घरी येऊन आता सगळेजण आता जोगतिनीसमोर येतात. जोगतीन म्हणते की माई, तुझ्या घरी आनंद आलेला आहे. ज्या गोष्टीची वर्षापासून तू वाट बघत होती ती गोष्ट माई तुला मिळाली, बरोबर ना? ते ऐकून आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि जोगतिनीने आता सगळं काही आता ओळखलेलं असतं. जोगतीन म्हणते की हे बघ माई, देवी आईने तुझ्या पुण्याईने तुला जे पाहिजे होतं ते तर मिळवून दिलंच, पण अजूनही काही गोष्टी अधुऱ्या आणि अपूर्ण आहेत. तेव्हा आता पूर्णाई पुढे येत म्हणते की हो माते, माझी मुलगी मला 21 वर्षानंतर पुन्हा मिळाली, पण माझी मुलगी आता मला ओळखत नाही आहे. तिच्या डोक्यावरती आघात होऊन ती सगळं विसरली. तेव्हा आता जोगतीन म्हणते की माते, काळजी करू नकोस. देवी आईच्या पुण्याने खडतर प्रवासा करून खडतर मार्ग काढत तुझी मुलगी पुन्हा देवी आईच्या कृपेने तुला पुन्हा मिळाली. जोगतीन म्हणते की अगं पण तुझी पोरगी तुला परत मिळाली, पण अजूनही ओळख आणि अजूनही बऱ्याच गोष्टीचा उलगडा व्हायचा बाकी आहे. खरी ओळख तर अजून पुढे व्हायची आहे. खूप अशा गोष्टी आहेत की ज्या अजून अंधारात आहेत. आता तर तुला कुठे तुझी मुलगी भेटून प्रकाशाचा किरण दिसलाय, तेव्हा आता मी सांगते तसं कर. तेव्हा आता पूर्णाई हात जोडतच जोगतिनी समोर येते आणि म्हणते की देवी आईच्या कृपेने मला माझी मुलगी मिळाली. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही फक्त शब्द टाका. तेव्हा आता जोगतीन म्हणते की हे बघ, त्या तुझ्या मुलीला माझ्या समोर आण. आणि आता घाबरून सायलीच्या आड लपलेली प्रतिमा अखेर आता जोगतिनी समोर येते. तेव्हा आता जोगतीन प्रतिमाच्या डोक्यावर हात ठेवून प्रतिमाला आशीर्वाद देते. जोगतीन म्हणते की माई, लवकरच देवी आई सगळ्या सत्याचा उलगडा करून तुझी मुलगी आणि अजून सगळे काही तुझे नाते तुझ्या समोर आणणार आहे. फक्त तू धीर धर माते. तेव्हा पूर्णाई
ही आता खूप आनंदी झालेली असते. जोगतीन म्हणते की तुझ्या या पोरीला एकदा देवीच्या दर्शनाला घेऊन जाय, देवी आईच्या पायावर डोके ठेव आणि मग पुढे काय चमत्कार होतो ते तू बघ, असे म्हणत आता जोगतीनीने आता पूर्णाईला देवी आईच्या मंदिरात जाऊन प्रतिमाला देवी आईच्या पायावर डोके ठेवायला लावलेले असते. तेव्हा आता जोगतीन म्हणते की पुढे बघ अजून काय काय सत्य बाहेर येतात आणि काय चमत्कार होतो ते. इकडे आता श्रावण महिन्यात आता मंगळागौरमध्ये अखेर पूर्णाई, सायली, रविराज सगळेजण प्रतिमाला घेऊन देवी आईच्या मंदिरात येतात आणि आता देवी आईच्या मंदिरात येताच आता प्रतिमाच्या डोक्यात हळूहळू लख प्रकाश पडू लागतो आणि आता प्रतिमा त्या मंदिराची पायरी चढतात. हळूहळू एक एक गोष्ट आता प्रतिमाला परिचयाची आणि आठवणीची वाटू लागते. हळूहळू पायऱ्या चढत प्रतिमाला आता देवी आईच्या मंदिरात घेऊन येतात आणि देवी आई समोर आता प्रतिमाने डोके टेकवतात. प्रतिमाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. प्रतिमा आता देवी आईचे दर्शन घेते आणि मोठ्या भक्तिभावाने पूर्णाई, कल्पना, सायली आणि रविराज देवी आईच्या पायावर हात जोडून डोके ठेवतात आणि म्हणतात की देवी आई, आम्हाला आमची प्रतिमा तू पुन्हा मिळवून दिलीस, पण आमच्या प्रतिमाला काही आठवत नाही, तेव्हा तूच आता तिच्या डोक्यात प्रकाशाचे किरण घाल, असे म्हणत आता सगळेजण देवी आईच्या पाया पडून अखेर मंदिरातून जात असतात. गाडीतून जात असताना प्रतिमा आता सायली शेजारी बसलेली असते आणि देवी आईच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते आणि ज्या ठिकाणी आता 21 वर्षापूर्वी प्रतिमाचा अपघात झालेला असतो त्याच ठिकाणी आता गाडी येऊन गाडी ही बंद पडलेली असते. पटकन आता सगळेजण कारच्या बाहेर येतात. प्रतिमासुद्धा बाहेर आलेली असते आणि आता त्या जागी प्रतिमा बाहेर येताच आपण पूर्वी इथे आलो होतो असे म्हणत प्रतिमा डोक्याला हात लावते आणि समोरचे ते जंगल बघून आता प्रतिमाच्या डोक्यात 21 वर्षापूर्वीची ती घटना भिनभिनू लागते आणि आता प्रतिमा तडक त्या दिशेने जाऊ लागते. तेव्हा आता प्रतिमा कुठे चालली असे म्हणत सगळेजण प्रतिमा मागे प्रतिमाला हाका मारत जाऊ लागतात आणि ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्याच ठिकाणी आता प्रतिमा येऊन थांबलेली असते आणि आता लगेचच इकडे तिकडे सैरभैर होत आता डोळे किलकिले करत आता प्रतिमा तिच्या मुलीला म्हणजे तन्वीला इकडे तिकडे बघत असते आणि आता देवी आईने मोठा चमत्कार केलेला असतो. रविराजला सुद्धा अचंबा वाटलेला असतो. रविराज म्हणतो की पूर्णाई, अगं याच ठिकाणी आमचा अपघात झाला होता आणि प्रतिमा सुद्धा याच ठिकाणी आली. तेव्हा आता सगळेजण गप्प असतात आणि अखेर आता 21 वर्षापूर्वी आपला कसा अपघात झाला होता आणि आपण कसे तन्वीला बघत होतो हे सर्व आता प्रतिमा समोर येते आणि मोठ्याने प्रतिमा आता तन्वी अशी हाक मारून ओरडते आणि त्या क्षणी आता देवी आईने प्रतिमाची वाचा परत आणून दिलेली असते. इकडे आता सायली सुद्धा तिथे सायलीला सुद्धा आता तो भयानक भूतकाळ आठवतो आणि त्या क्षणी आता लहानपणी सायली कशी त्या जंगलातून बाहेर पडली आणि कशी मंदिराच्या पायऱ्या चढून मधुभाऊला भेटली हे आता सायलीच्या डोक्यात येतं आणि मोठ्याने डोक्याला धरून आता सायली ओरडते की आई कुठे आहेस तू. आणि अखेर आता दोन्ही घटना सायली आणि प्रतिमा समोर आलेल्या असतात आणि रविराज पूर्णाईला आता सत्याचा उलगडा झालेला असतो. दोघींनाही आता भयानक भूतकाळ आठवलेला असतो आणि अखेरीस माय लेकराची देवी आईने भेट घडून आणलेली असते आणि आता ती गोष्ट बघताच आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता रविराज हा गोंधळून गेलेला असतो आणि अखेरीस आता ताबडतोब प्रतिमा ही सायली समोर येते आणि पटकन सायलीचा पाय वर उचलून सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र पूर्णाई रविराज समोर आलेलं असतं. जोगतिनीच्या एका भविष्यवाणीने आता देवी आईने मोठा न्यायनिवाडा करून 21 वर्षानंतर खऱ्या मायलेकीचे नाते समोर आणून सायलीच्या पायातील तुळशीपत्र सगळ्यांसमोर आणलेले असते आणि प्रतिमाची वाचा पुन्हा आणून दिलेली असते. तर कसा वाटला देवी आईचा न्याय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.